साहेब निरोप घेतो. दादाची ड्युटी संपली. सुनेत्रा, आज अर्ध्या वाटेवर साथ सुटली ग. तू संसाराचा गाडा खंबीरपणे ओढला म्हणून मी बाहेर लोकांसाठी धावू शकलो. पार्थ, जय, युगेंद्र, रोहित काय रे ते केस, किती वेळा सांगायचं ते नीट कर, जरा डाय लावून घे आणि शर्टाचं बटन लाव आधी नीट. तू नेहमी म्हणायचंस ना, दादांचं भावकीपेक्षा गावकीकडे जास्त लक्ष असतं. अरे भावकीचं प्रेम काळजात होतं म्हणूनच मी गावकीसाठी धावू शकलो. आता वरून सुद्धा माझं वॉच असणार आहे तुमच्यावर, लक्षात ठेवा. गड्यांनो, आता खंबीर व्हावं लागेल. पोरांनो, ही पवारांची तिसरी पिढी सुद्धा कामाची माणसं म्हणूनच ओळखली गेली पाहिजे. सुनेत्रा, सुप्रिया ही पोरं आता मोठी झाली असली तरी त्यांच्यावरचा तुमचा हात काढू नका. त्यांना पवारांचा संस्कार आणि कामाचा ध्यास दोन्ही द्या. सुप्रिया, राजकारणात आपण वेगवेगळे झेंडे घेतले, वेगवेगळे रस्ते निवडले, पण आपल्या रक्षाबंधनची गाठ कधीच सैल पडली नाही हे तुलाही माहिती आहे आणि मलाही. साहेब, आज पहिल्यांदा तुमचा हा पठ्ठा वेळेत नाही पोचू शकला. निघालो तर वेळेतच होतो, पण आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तुम्ही मला बोट धरून चालायला शिकवलं आणि मी थेट धावायलाच लागलो. कधी तुमच्या पुढे गेलो असेल तर ती सुद्धा तुमचीच पुण्याई होती. सुप्रिया, आता साहेबांना सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी तुझी आहे. एका मोठ्या भावाच्या हक्कानं सांगतोय. सुनेत्रा, पार्थ, जय, सांभाळा स्वतःला. साहेब निरोप घेतो. दादाची ड्युटी संपली. माझा